नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। वर्चस्व वादातून फायरिंग आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत। नाशिकमध्ये 2 गँगच्या वर्चस्व वादातून फायरिंग प्रकरणातील आरोपी इर्शाद चौधरी गावठी कट्ट्यासह अटकेत। गुंडाविरोधी पथकाच्या कारवाईत 2 देशी बनावटीची पिस्तूल आणि 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। शिवनी महाविहारात आषाढ पौर्णिमा महोत्सव उत्साहात। बीडच्या शिवनी गावातील महाविहार धम्मभूमीवर आषाढ पौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला। पंचशील, बुद्धवंदना आणि ध्यानधारणा यांसारख्या उपक्रमांना हजारो बौद्ध श्रद्धाळूंची उपस्थिती लाभली। धम्म परंपरा जपत मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करण्यात आला। पाहूया पुढील बातमी। लातूरमध्ये एमडी ड्रग्ज आणि गावठी पिस्तूलसह 3 गुन्हा। लातूरच्या LIC कॉलनीत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3.93 लाखांची एमडी ड्रग्ज, गावठी पिस्तूल आणि मोबाईलसह सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। 2 आरोपी अटकेत असून 1 फरार आहे। विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाहूया पुढील बातमी। पुसद स्मशानभूमी वाद परस्पर सहमतीत निकाली। पुसदच्या बीबी ग्रामपंचायतीतील स्मशानभूमीच्या जागेवरचा वाद अखेर परस्पर सहमतीने मिटला। शेतकरी कांबळे कुटुंबाने काही अटींवर जमीन देण्यास मान्यता दिली। पोलीस बंदोबस्तात आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी करून अधिग्रहणाचा निर्णय झाला। पाहूया पुढील बातमी। नाशिक भरधाव कारने 2 महिला बालकांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक। नाशिकच्या कामटवाडे भागात आलिशान कारने रस्ता ओलांडणाऱ्या 2 महिला पालकांना जबर धडक दिली। एक महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। 18 वर्षीय कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंबड पोलीस पुढील तपास करत आहे। पाहूया पुढील बातमी। मूर्तिजापूर दलित महिला कर्मचाऱ्यांचा छळ, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा आंदोलनाचा इशारा। मूर्तिजापूरच्या माना वीज केंद्रातील दलित महिला वरिष्ठ तंत्रज्ञ बबिता आठवले यांच्यावर अभियंता पाताल बनसी यांनी मानसिक छळ करून अन्याय बदली केली असा गंभीर आरोप झाला आहे। या प्रकरणात ऑल इंडिया पॅन्थर सेनेने त्यांच्या बदली रद्द न केल्यास उद्यापासून दलित महिला अस्तित्व बचाव आंदोलनाचा इशारा दिला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। पाहूया पुढील बातमी। पुसदमध्ये 68,000चा गुटखा जप्त, SDO RCB पथकाची कारवाई। पुसदच्या नवीन पुसद परिसरात बजरंग जयस्वाल यांच्या घरी SDO RCB पथकानं छापा टाकत तब्बल 68,154 रुपयांचा सुगंधित गुटखा जप्त केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून आरोपी विरोधात पुढील तपास सुरू आहे। गुटखा विक्रेत्यांविरोधात पोलिसांची ही ठोस कारवाई असल्याने शहरात खळबळ उडाली आहे। पाहूया पुढील बातमी। फुलंब्रीत अतिक्रमणधारकांची धडकी, राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुकानांवर मार्किंग। फुलंब्री शहरातील फुलंब्री, फालपाटा, खुलताबाद रोड लगत असलेल्या अतिक्रमित दुकानांवर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने पोलीस बंदोबस्तात मोजमाप करून लाल रंगाचे मार्किंग केले आहे। अतिक्रमण काढण्यासाठी पूर्वीच नोटिसा बजावल्या असून पुढील कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जाणार आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचे चिंतेचे वातावरण पसरले आहे। पाहूया पुढील बातमी। खंडाळा घाट खून प्रकरण उघडकीस, युवकाचा मृतदेह दगडाखाली लपवला, 3 आरोपी अटकेत। पुसदच्या खंडाळा घाटात 21 वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह दगडाखाली लपवण्यात आल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने 4 तासात तपास करून 3 आरोपींना जंगलातून अटक केली। जुन्या वादातून कुऱ्हाडीने खून केल्याची आरोपींची कबुली असून पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस करत आहे। पाहूया पुढील बातमी। कामगार विरोधी श्रमसंहितेविरोधात देशव्यापी संप, नाशिकमध्ये हजारोंचा मोर्चा, वाहतूक ठप्प। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी 4 श्रमसंहिता विरोधात देशभर संप पुकारण्यात आला असून नाशिकमध्ये हजारो कामगार आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली। आंदोलकांनी श्रमसंहितेच्या रद्दीसह 15 मागण्या मांडल्या असून कामगार हक्कासाठी संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.